कुणी दिसत नाही. कुठे गेले सगळे? सुट्टी का काय आज? मी बघतो. या या या. केटी. हा सर. कामगार कुठे आहेत? सर ते आले नाहीत. आले नाहीत म्हणजे? त्यांच्या काय बापाचं राज्य आहे का? जेव्हा पाहिजे तेव्हा यायचं, पाहिजे तेव्हा घरी थांबायचं. सर सगळ्या कामगारांनी मिळून ठरवलंय ते येणार नाहीत, काम करणार नाहीत. येणार नाहीत? काय माजलेत की काय? बाबा आम्ही त्या विक्रांत साहेबांचा माज उतरवणारच आता. हो आबा, तुमचा आणि इंदिरा साहेबांचा अपमान आम्ही नाही सहन करणार. ती सगळं तुमचं आहे आणि तुम्हाला मिळालंच पाहिजे. हो हो, तुम्हालाच मिळालं पाहिजे. होय, आम्ही त्या विक्रांत साहेबांच्या हाताखाली काम करणार नाही म्हणजे नाही. ऐका ऐका, शांत व्हा. अरे असं करून कसं चालेल? समजा उद्या फॅक्टरी बंद पडली, तुमच्या नोकऱ्या जातील, तुम्ही कमवणार काय, खाणार काय? हे बघा, माझ्याकरता स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. हे बघा आबा, तुमच्या आमच्यावर जे उपकार आहेत ना ते होणाऱ्या नुकसानापेक्षा लय मोठे आहेत. आणि आबा, आता जर आम्ही तुमच्यासाठी उभं नाही राहिलो ना तर काळ आम्हाला कवाच माफ नाही करणार. हो बरोबर आहे. विक्रांत साहेबांनी फसवणूकच केली तुमची. सगळं लबाडीने बळकावलंय. हे आम्ही अजिबात सहन करून घेणार नाही. फसवून का होईना, पण सगळं त्यांनी कायद्याने स्वतःकडे करून घेतलंय. पण आबा आम्ही आता त्यांच्याकडनं सगळं परत काढून घेऊ. हा, मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालाच पाहिजे, आवाजनी न्याय मिळालाच पाहिजे. कोण म्हणतात येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतात येत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. ते स्वतःहून कसं काय ठरवू शकतात की ते कामाला येणार नाही म्हणून? अति व्हायला लागले त्यांचं.